नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? दिल्लीच्या थोड्याशा थंडीमध्ये भारतीय संघाने गरमागरम क्रिकेटची मेजवानी ही दिल्लीकर प्रेक्षकांना दिलेली आहे. दिल्लीच्या प्रेक्षकांचं एकच वाईट वाटतं की दिल्लीमध्ये भारतीय संघाचा एकमेव सामना आहे आणि तो सुद्धा कमजोर नामिबिया विरुद्ध. तरीही मोठ्या मनाच्या दिल्लीकर प्रेक्षकांनी मैदानावरती खचाखच गर्दी केलेली होती. अरुण जेटली स्टेडियमचं प्रेक्षागृह भरपूर भरलेलं होतं आणि त्यांची पूर्ण करमणूक करायचा प्रामाणिक प्रयत्न भारतीय संघाने केला आहे. त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. भारत विरुद्ध नामिबिया अगदी म्हणजे पोटामध्ये गुरगुर होत नाही, रोमांच उभे राहत नाहीत. कारण एक तगडा संघ, दुसरा अनुभवामध्ये कमी असलेला संघ. त्यामुळे नामिबिया भारतीय संघाला लढत किती देते हेच बघण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केलेली होती. त्यातनंही नामिबियाच्या कप्तानांनी टॉस जिंकून भारताला बॅटिंग दिली, जे सोन्याहून पिवळं झालं, ज्याची प्रतीक्षा हे दिल्लीकर प्रेक्षक करत होते. आणि भारतीय संघाच्या खेळाडूंनी हात साफ करून घेतलेला आहे. खास करून मी म्हणेन दोन खेळाडूंनी, एक होता 5व्या क्रमांकावर आलेला हार्दिक पांड्या आणि एक सलामीला गेलेला ईशान किशन. क्रिकेटची कशी गंमत आहे बघा. संजू सॅमसनला काही केल्या क्रिकेट यश दाखवत नव्हतं आणि त्यामुळे 5 सामन्यामध्ये अपयशी ठरलेला संजू सॅमसन विश्वचषकाच्या भारतीय संघात होता, परंतु त्याला खेळायची संधी मिळणार नव्हती कारण ईशान किशन फर्स्ट चॉईस विकेटकीपर बॅट्समन झालेला होता. परंतु अभिषेक शर्माचं पोट बिघडलं, तो रुग्णालयात दाखल झाला. आज तो मैदानावरती आला पण खेळण्या एवढा तो तंदुरुस्त नव्हता, म्हणून परत एकदा संधी ही संजू सॅमसनला मिळाली. सुरुवात त्यांनी भन्नाट केली होती. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल त्यांनी लांब सिक्सर मारली. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 उत्तुंग षटकार मारले. वाटलं जसं संजू सॅमसन राजस्थान रॉयल्ससाठी धुलाई करतो बॉलरशी, तशी आज तो नामिबियाच्या बॉलरशी करणार. परंतु नाही. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती मारायचा बॉल त्यांनी नुसता फ्लिक केला आणि कॅच आऊट झाला आणि निराश चेहऱ्याने मैदानाच्या बाहेर आला. त्याच्यानंतर ईशान किशन नावाचं वादळ मैदानावरती आलं. काय शॉट्स मारलेत त्यांनी, काय ताकद होती त्या शॉट्समध्ये. चौकार षटकारांची बरसात झाली आणि 20 बॉलमध्ये त्यांनी काहीतरी 50 धावांची मजल गाठलेली होती. भारतीय संघाने विक्रम नोंदवला कारण 40 बॉलमध्ये शतकी मजल ही भारतीय संघाच्या धावफलकाची झालेली होती. त्यामुळे भारतीय संघ 200 धावांचा टप्पा पार करेल की काय अशी शंका कोणाच्या मनात येत नव्हती. खात्री वाटत होती. मधल्या काळामध्ये सूर्यकुमार यादव जरा लवकर आऊट झाला, ईशान किशन 62 धावा करून आऊट झाला, दुबे पण रनआउट झाला. परंतु हार्दिक पांड्याला आज टीम मॅनेजमेंटनी 5व्या क्रमांकावरती बॅटिंग दिली. हे विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता कारण हार्दिक पांड्या हा जेन्युइन ऑलराऊंडर आहे, जो बॉलिंग चांगली करतो आणि बॅटिंगमध्ये त्याच्या ताकद ही अचाटे. तो दिसतो बारीक परंतु त्याच्या अंगामध्ये जबरदस्त ताकद आहे. कोर ज्याला म्हणतात, पोट, ते त्याचं दगडासारखं मजबूत आहे, म्हणून त्याच्या फटक्यामध्ये वेगळी ताकद येते. आज त्यांनी मारलेले फटके हे तेच दाखवून दिलेले आहेत. त्यांनी 50 धावांची खेळी उभारली आणि त्याच्यामध्ये चौकार षटकारांची बरसात त्यांनी केली. भारतीय संघाला रोखण्यामध्ये कॅप्टन इरास्मस हा यशस्वी ठरला कारण त्याची एक गंमतशीर बॉलिंगची शैली होती. कधी तो बॉल वरनं टाकत होता, कधी केदार जाधव टाकतो तसा असा आडवा टाकत होता आणि 4 ओव्हरमध्ये फक्त 20 धावा देऊन त्यांनी 1 ना 2 4 भारतीय फलंदाजांची शिकार केली. म्हणून भारताचा डाव 209 धावांवरच रोखला गेला. नाहीतर अजून धावा झाल्या असत्या याच्या बाबतीत माझ्या मनात तरी शंका नाही. 200 धावांचा पाठलाग नामिबिया करणार होतं का? नाही हो, शक्यच नव्हतं कारण भारताची बॉलिंग खूप मजबूत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या बॅट्समननी सुरुवातीला काही मोठे फटके मारले, फास्ट बॉलरला जरा ते बरे खेळले, पण ज्या वेळेला वरुण चक्रवर्ती आला त्या क्षणी त्यांची गाळण उडाली. कारण वरुण चक्रवर्तीच्या वेगळ्या शैलीच्या बॉलिंगचा अंदाज त्यांना अजिबात येत नव्हता. 3 बॅट्समन वरुण चक्रवर्तींनी पहिल्या 2 ओव्हरमध्येच आऊट काढलेले होते आणि अक्षर पटेल, ज्याला पहिल्या ओव्हरमध्ये इरास्मसनी 2 षटकार मारले पण नंतर त्यांनी तोल सावरत 2 फलंदाजांची शिकार केली. 5 बॅट्समन 2 फिरकी गोलंदाजांनी बाद केल्यानंतर सूर्यकुमार यादवनी त्यांना थांबवलं कारण त्याला नामिबियाचा ऑलआउट लवकर करण्यापेक्षा बाकी बॉलर्सना संधी द्यायची होती. म्हणून दुबे असू देत, हार्दिक पांड्या असू देत, बुमराह असू देत, ह्यांना बॉलिंग देणं
हे सूर्यकुमार यादवनी पसंत केलं, म्हणून नामिबियाचा डाव हा थोडासा लांबला, नाहीतर मॅच अगोदरच संपली असती. तरी मी म्हणेन की भारतीय संघाच्या हाती एक चांगला दणदणीत विजय लागलेला आहे. रनरेटचं तसं महत्त्व नाही आहे, पण रनरेट मजबूत झाला आहे. 2 सामने 2 विजय, एक प्रकारची लय ही भारतीय संघाच्या खेळाला आली आहे. जी लय घेऊन भारतीय संघ आता कोलंबोच्या विमानात बसणार आहे पाकिस्तान विरुद्धचा इमोशनल सामना खेळण्याकरता. आणि खरा कस हा त्याच्यानंतर सुपर 8मध्ये लागणार आहे, कारण भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज विरुद्ध सामने खेळणार आहे. त्या दृष्टीने भारतीय संघाची तयारी पूर्ण झाली आहे. ही सकारात्मक बाजू मला या पहिल्या 2 मॅचेसमधनं वाटते. त्याचबरोबर पाकिस्तान विरुद्ध खेळण्यासाठी जी एक मानसिक तयारी लागते, ती मानसिक तयारी आता झालेली आहे. रिलॅक्स माइंडनी भारतीय संघ आता कोलंबोकडे जाईल आणि पाकिस्तानला रविवारी भिडेल. मला सकारात्मक गोष्टी ज्या वाटल्या त्याच्यामध्ये ईशान किशनच्या बॅटिंगचा तडाखा आवडला. 5 नंबरला बॅटिंग मिळाल्यानंतर हार्दिकनी त्याचं सोनं केलं हे आवडलं. आणि त्याचबरोबर भारतीय फिरकीचा बोलबाला कायम राहिला. बुमरा तंदुरुस्त होऊन परत आला. आणि चांगली अजून एक गोष्ट म्हणजे अभिषेक शर्मा आज मैदानावरती हजर झाला. अजून तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही आहे, पण आता 3 दिवस विश्रांती घेऊन मला वाटतं पाकिस्तानच्या सामन्यासाठी तो नक्की तयार होईल. या सकारात्मक गोष्टी मला आजच्या वाटल्या. तुम्हाला आजच्या सामन्यामध्ये काय दिसलं, कोणाची बॅटिंग तुम्हाला आवडली? नामिबियानी केलेल्या प्रयत्नांचं मला थोडं कौतुक वाटलं. तुम्हाला काय वाटलं मला जरूर सांगा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आता हा रिपोर्ट संपवून फाईल करून मी बॅग भरणार आहे आणि पहाटेच्या विमानाने कोलंबोकडे रवाना होणार आहे. कारण भारत पाकिस्तान सामन्याचं संपूर्ण वर्णन म्हणा किंवा संपूर्ण त्या तयारीचं वर्णन हे पत्रकार म्हणून, तुमचा प्रतिनिधी म्हणून कोलंबोहून मी तुम्हाला सादर करणार आहे. तेव्हा अच्छा तो हम चलते हैं. बाय बाय.